सो हॅलो एव्हरीवन, कशा सर्व मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे वनआरटी म्हणजेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून. महाराष्ट्र सरकारची ही ऑर्गनायझेशन आहे. ही एक योजना आहे ज्याच्यामध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमाती व्हीजेएनटी कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्या विद्यार्थ्यांसाठी आणि मोफत प्रशिक्षण या योजनेतून त्यांना दिलं जाणार आहे. आता यामध्ये कोणते कोर्सेस आहे मित्रांनो? तर यामध्ये असतं पोलीस आणि आर्मी भरती, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, इंजिनिअरिंग ज्यांना करायचं आहे त्यासाठी जेडब्ल्यू, नीट, सीईटी सारखी एक्झाम्स, त्यानंतर शिक्षक भरती, एमबीए ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी एमबीए सीईटी. या सर्व कोर्सेसचं प्रशिक्षण इथे मोफत या संस्थेद्वारे या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर बघा यामध्ये कोण अप्लाय करू शकतं आणि याबद्दल आणखी आपण बरेचसे इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले प्रत्येक विद्यार्थ्याला इथे 10,000 रुपये स्टायपंड, असं 6 महिन्यापर्यंत स्टायपंड दिलं जातं आणि एक रकमी 12,000 रुपये बुक्ससाठी, स्टडी मटेरियलसाठी सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे जवळपास 72,000 रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळलं जातं आणि हे कम्प्लिटली मोफत प्रशिक्षण राहतं. यामध्ये तुम्हाला अनुभवी मार्गदर्शन मिळतात. त्यानंतर लायब्ररी आणि डिजिटल अभ्यासिका आणि डिजिटल लायब्ररी तुम्हाला मिळलं जातं. त्यानंतर नियमित टेस्ट सिरीज आणि मुलाखत, इंटरव्ह्यू वगैरे सर्व या योजने थ्रू प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलं जातं. आता याबद्दल आपण बघूया आणखी सविस्तर माहिती की कोण अप्लाय करू शकतं. विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधले सगळे विद्यार्थी इथं पात्र आहेत आणि या योजनेला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कुठे जायला पाहिजे? तर गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे वनआरटी. त्यानंतर ही वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वनआरटी नागपूरची वेबसाईट ओपन होईल. याचं जे मेन हेडक्वार्टर आहे मित्रांनो ते नागपूरला आहे. जसं तुम्ही ऐकलं असेल बार्टी, त्यानंतर टाटी. जर आपण एससी कॅटेगरी मधून असाल तर त्यासाठी बार्टी आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांसाठी टाटी आहे. त्यानंतर आणखी एक दोन महाराष्ट्र सरकारच्या आपल्या ऑर्गनायझेशन थ्रू प्रत्येक कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जातं एज्युकेशन. सारथी आहे ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर ही आहे ती वेबसाईट. यामध्ये या पूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. जर तुम्ही थोडस याला रेडी केलं तर तुम्हाला याबद्दलची आणखी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. बघा तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटच्या सर्वात शेवटच्या कॉलमवर. इथे तुम्हाला दिसतं नोटीस बोर्ड आणि या नोटीस बोर्डला जर आपण क्लिक केलं इथे नवीन एक पेज ओपन होतं. आता या पेजवर जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, कोणत्या कोणत्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे आहे. पहिलं आहे वनआरटी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ. ही पहिली नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल ज्यामध्ये डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. सेकंड आहेत जे विद्यार्थी युपीएससी मेन साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांना फायनान्शियल असिस्टन्स साठीची ही आहे नोटीस. त्यानंतर आहे अप्लिकेशन फॉर डिजिटल लायब्ररी फॅसिलिटी प्रोग्राम. डिजिटल लायब्ररी आणि अभ्यासिका, मोफत अभ्यासिकाचे सुद्धा 2 जागेवर महाराष्ट्रामध्ये या वनआरटी थ्रू मोफत लायब्ररी आणि अभ्यासिका मिळणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथे हे सेंटर आहे. आता त्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल छत्रपती संभाजीनगरला तुम्ही या लिंकवर जायचं, नागपूरसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या लिंकवर जायचं आहे. त्यानंतर ज्यांना जेडब्ल्यू, नीट, महाराष्ट्र सीईटी साठी अप्लाय करायचं असेल तर त्यांच्यासाठी इथे लिंक आहे. त्यानंतर ज्यांना आयबीपीएस पीओ, त्यानंतर बँकिंग आहे, एलआयसी आहे, एओ म्हणजे इन्शुरन्स आणि बँकिंग सेक्टरसाठी सुद्धा इथे लिंक आलेली आहे. त्यानंतर अप्लिकेशन फॉर पोलीस आणि मिलिटरी भरती त्यासाठी सुद्धा इथे आहेत. त्यानंतर आहे अप्लिकेशन फॉर टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टेट यासाठीची आहे इथे लिंक. त्यानंतर एसएससी सीजीएल साठीची लिंक आहे इथे. त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आरआरबी साठीची लिंक आहे इथे. त्यानंतर एमबीए सीईटी, कॅट, सीमॅट साठीची लिंक इथे आहे. जेडब्ल्यू, नीट हे सर्व लिंक्स तुम्हाला इथे मिळून जाईल मित्रांनो. असे वेगवेगळे इथे लिंक्स आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता तुम्हाला अप्लाय करायचं असेल
लेट्स से जर कोणाला आयबीपीएस साठी अप्लाय करायचं असेल तर त्याला इथे क्लिक हिअर वर क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर वर क्लिक केल्यानंतर इथे परत एक अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला दिला आहे परिपत्रक आणि सर्वात खाली त्याच्या खाली दिला आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक. परिपत्रक म्हणजे ही याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारी एक नोटिफिकेशन आहे आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करणं आहे. परिपत्रकवर आपण क्लिक करूया तर बघा इथे एक पीडीएफ काइंड ऑफ ओपन होईल. ओके, इट्स ओपनिंग. ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या व्हीजीएनटी विद्यार्थ्यांसाठी. तर या व्हिडिओला तुम्ही काय करायचं, जे पण तुमचे बहीण भाऊ आहेत व्हीजीएनटी कॅटेगरी मधले त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला मित्रमैत्रीपर्यंत या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा, सो दॅट योजनेचा या योजनेचा लाभ त्यांना सुद्धा मिळेल. आता बेसिकली खूप साऱ्या योजना असतात पण विद्यार्थ्यांना त्याच्या माहिती अभावी त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही. या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा. बघा आता ही आहे आयबीपीएस पीओ बँकिंग एलआयसी एओ साठीची नोटिफिकेशन. सांगितलं तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती नॉन क्रिमिनल मध्ये येणारे हे सगळे ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी इथे आहे 6 महिने. तुम्हाला विद्यावेतन बँकिंगसाठी 6,000 रुपये प्रतिमाह. त्यासाठी तुम्हाला 75% उपस्थिती अटेंडन्स कंपल्सरी आहे आणि 10,000 रुपये तुम्हाला एक टाइमचं एक रकमी तुम्हाला 10,000 रुपये मिळेल बुक्स वगैरे साठी. आता याबद्दलच्या अटी काय आहेत आणि या अटी प्रत्येक जेवढे पण आपले वेगवेगळे लिंक्स आहेत ना, जसं आयबीपीएस साठी वेगळे, रेल्वेसाठी वेगळं, स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी वेगळी, त्यानंतर आर्मी भरती पोलीस भरतीसाठी वेगळी, टीचर भरतीसाठी वेगळी, प्रत्येकामध्ये तुम्हाला हे दिसेल. फक्त चेंज कुठे होणार, इथं विद्यावेतनसाठी. बघा कंडिशन काय आहे की विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा, विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील असावा, विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, यापूर्वी वनाटीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करू नये. त्यानंतर प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. त्यानंतर आहे म्हणजे पेपर तुमचा घेण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्याची आयबीपीएस पीओ बँकिंग एलआयसी एओ पूर्व परीक्षेच्या आधारावर ही तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागेच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड वनाटीच्या साईटवर अपलोड केल्या जाईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये स्वतंत्रपणे वनाटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्याचे वय किमान 20 वर्ष व कमाल 33 वर्षे असायला पाहिजे. तर हे आहेत महाराष्ट्राचा रहिवासी असावा, नॉन क्रिमिनल मध्ये तो असावा. त्यानंतर ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले आहेत ते विद्यार्थी परत अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर मिनिमम वय तुमचं 20 आणि मॅक्सिमम वय तुमचं 33 असायला पाहिजे. यामध्ये आयबीपीएस पीओ बँकिंग एलआयसी साठी तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल. त्यानंतर ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी परत अप्लाय करायचं काम नाही आहे, कारण त्यांना परत स्कॉलरशिप देण्यात येणार नाही. तर हे वेगवेगळे इथे त्यांनी दिले आहेत टर्म्स आणि कंडिशन्स. आता बघा त्यानंतर दिला आहे तुम्हाला प्रशिक्षणाचे स्वरूप. हा 6 महिन्याचा असेल. त्यानंतर अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपातच असेल. त्यानंतर विमुक्त जाती 40% याच्यामध्ये आहे. भटक्या जमातीसाठी 22.50%, भटक्या जमातीसाठी 22.50%, बी आणि सी साठी आणि डी साठी आहे 15%. असे एकूण 100% इथे वॅकन्सी या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आहे. इथे आहे महिलांसाठी जागा. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत, आधार कार्ड आहे, जातीचे प्रमाणपत्र आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे, ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे, दिव्यांग जर तुम्ही हँडिकॅप्ट असाल, दिव्यांग असाल तर त्यासाठी तुमचं सर्टिफिकेट असला पाहिजे आणि अनाथ असला तर आणि जर तुम्ही ऑर्फन असाल, अनाथ असेल तर त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यावं लागेल. आता फॉर्म कसा भरायचा, तर वनाटी जे आता मी तुम्हाला लिंक सांगितले त्या लिंकवर जायचं. इथं आयबीपीएस बँकिंग एलआयसी ही 2026 साठीच्या ट्रेनिंग मध्ये जायचं. त्यानंतर इथे जे तुम्हाला माहिती दिलेली आहे ते माहिती तुम्ही भरायची. लक्षात असू द्या की शेवटची तारीख ही जी आहे ही 25 जून आहे. पोस्टाने किंवा ईमेलने तुम्ही फॉर्म भरायला नको आणि हे
जर काही पण अडचण असेल तर तुम्हाला इथे एक नंबर दिलेला आहे, सोबत एक ईमेल आयडी दिलेला आहे. या नंबरला किंवा या ईमेल आयडीला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे इफ यू हॅव एनी क्वेरीज. सो दिस इज ऑल अबाउट 1RT. व्हीजेएनटी कॅटेगरीसाठी हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, याला बिलकुल मिस करू नका, कारण अशी ऑपॉर्च्युनिटी परत परत येत नाही. आणि इथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळतंय, स्टायपंड मिळतं आणि सोबत तुम्हाला मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळतंय, जे तुम्हाला आगामी येणाऱ्या अपकमिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, एंट्रन्स एक्झामसाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल. तर मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा, प्रत्येक व्हीजेएनटी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जायला हवा. आणि आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटत राहू. थँक्यू सो मच.